In last lecture we discussed what is the function of per formation and here आपण बघणार आहोत आता मोलुस्कन लार्वा. तर मोलुस्काचे किती दोन लार्वे आहे, ग्लोचिडियम लार्वा अँड वेलिगर लार्वा. तर काय आहे ग्लोचिडियम लार्वा? द वर्ड ग्लोचिडियम मीन्स द पॉइंट ऑफ ॲन ॲरो. ग्लोचिडियम म्हणजे काय होत असते? पॉइंट ऑफ ॲन ॲरो. जो पॉइंट आहे ॲरोचा. इट इज अ लार्वा ऑफ फ्रेश वॉटर मसल मोलुस्क. तर हा कुणाचा लार्वा आहे? जे फ्रेश वॉटरमध्ये मोलुस्क राहते त्याचा लार्वा आहे ग्लोचिडियम लार्वा. ग्लोचिडियम लार्वा मेजर फ्रॉम 0.1 mm टू 0.4 mm. ग्लोचिडियम लार्वाची लेंथ किती असते? 0.1 मायक्रोमीटर टू 0.4 मायक्रोमीटर. इट्स बॉडी इज इन्क्लोज इन अ 2 वॉल बायवॉल शेल. तर ग्लोचिडियम लार्वाची जी बॉडी आहे इन्क्लोज राहते 2 वॉलमध्ये, त्यालाच बायवॉल म्हटले जाते और शेल. These 2 walls are united dorsally and free at ventral side. The free end of wall bears books and spines. जे फ्री एंड आहे तिथे काय राहते? बुक्स अँड स्पाइन्स. स्पाइन्स म्हणजेच जे स्पाइन लाईक अरेंजमेंट राहते, आपण काटे म्हणू शकतो त्याला तसं. त्यानंतर द एज ऑफ मेंटल लोब्स बियर 3 to 4 टप्स ऑफ ब्रश लाईक सेन्सरी ब्रिस्टल्स. इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. The age of mental lobes bear 3 to 4 tufts of brush-like sensory bristle. Sensory bristle म्हणजे help for sensation. त्यानंतर the 2 walls are connected to each other by a single large adductor muscle. तर दोन वॉल हे एक वॉल हे दुसरी वॉल. तर ह्या दोन वॉल कनेक्टेड कशाने करते? सिंगल लार्ज ॲडॅक्टर मसल. तर ह्या ॲडॅक्टर मसलनी कनेक्ट करत असते. विच इज सिच्युएटेड ॲट द बेस. कुठे प्रेझेंट आहे? ॲट द बेस रिजन. द क्लोजर ऑफ द 2 वॉल्स इज ब्रॉड बाय द ॲक्शन ऑफ ॲडॅक्टर मसल. दोन वॉलला क्लोज करायचं काम कोण करत असते? ॲडॅक्टर मसल. बायसेस ग्लँड इज सिच्युएटेड अबोव द ॲडॅक्टर मसल. म्हणजे बायसेस ग्लँड आहे ते अबोव प्रेझेंट असते. इथे दाखवलं आहे बायसेस ग्लँड. नाव नाही दिलेलं आहे. बायसेस ग्लँड आहे प्रेझेंट अबोव दी ॲडॅक्टर मसल. त्यानंतर बायसेस ग्लँड सिक्रेट अ स्टिकी थ्रेड लाईक प्रोव्हिजनल बायसेस. जे बायसेस ग्लँडचं ऑलमोस्टली फंक्शन्स असते सिक्रेशन, आणि बसेस ग्लँड असते ते स्टिकी थ्रेड सिक्रेट करते, त्याला प्रोव्हिजनल बायसेस म्हटले जाते. द लार्वा फीड्स ऑन द म्युकस सिक्रेटेड बाय द गिल्स. हा लार्वा कशावर फीड होतो? जे म्युकस सिक्रेटेड करते गिल्स त्याच्यावर. आफ्टर अटेनिंग अ मॅच्युरिटी द लार्वा आर पास आउट विथ द आउटगोईंग वॉटर करंट. जे आफ्टर अटेनिंग अ मॅच्युरिटी, तो मॅच्युअर झाल्यानंतर लार्वा पास आउट होतो विथ द आउटगोईंग वॉटर करंट. वेन दे फाइंड द फिश दे अटॅच टू द स्किन गिल्स ऑफ फिश विथ द हेल्प ऑफ बायसेस. बायसेसमुळे काय तो अटॅच होतो स्किन गिल्स और फिन्स ऑफ फिश. द लार्वा इन्सिस्टेड बाय अन आउटग्रोथ ऑफ द स्किन ऑफ द फिश. आणि तो लार्वा इन्सिस्ट म्हणजे आउटग्रोथ कुठे करतो? स्किन ऑफ द फिशमध्ये. दे लिव्ह ॲज इक्टोपॅरासायटिक ऑन फिश बॉडी फॉर अबाउट 10 weeks. इक्टोपॅरासिटिक म्हणजे त्या फिशवर तो डिपेंड राहतो. कारण की तो काय खातो? म्युकस सिक्रेटेड बाय द गिल्स. दे लिव्ह ॲज अ इक्टोपॅरासिटिक ऑन फिश बॉडी फॉर अबाउट 10 weeks. 10 weeksसाठी तो इक्टोपॅरासिटिक बनून फिश बॉडीवर राहतो. द फीड ऑन द बॉडी फ्लूड ऑफ फिश. जे बॉडी फ्लूड आहे फिशचं त्यावर तो डिपेंड राहतो. द मॅन्टल कंटेन्स फॅगोसायटिक सेल विच फीड ऑन द टिश्यू ऑफ द होस्ट. जे मॅन्टल आहे ते काय कशाने बनलेलं? फॅगोसायटिक सेल्सनी बनलेलं असते, त्याच्यामुळे तो फीड ऑन द टिश्यूज ऑफ द होस्ट. ग्रोथ ऑफ लार्वा टेक्स प्लेस अँड मेटामॉर्फोसिस ऑकर. तो फिडिंग केल्यामुळे ग्रोथ ऑफ लार्वा होत असते आणि मेटामॉर्फोसिस म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस टेक्स प्लेस होते. आफ्टर मेटामॉर्फोसिस द सिस्ट रप्चर्स अँड मिनिएचर ॲडल्ट्स आर लिबरेटेड इन टू वॉटर. मेटामॉर्फोसिस झाल्यानंतर काय होते? सिस्ट रप्चर होते आणि मिनिएचर ॲडल्ट्स आर लिबरेटेड इन द वॉटर. दिस मिनिएचर ॲडल्ट सिंक टू द बॉटम टू अझ्युम द ॲडल्ट फॉर्म. आणि त्यानंतर मिनिएचर ॲडल्ट झाला म्हणजे मिनिएचर ॲडल्ट्स झाल्यानंतर फॉर्म तो काय होते? सिंक म्हणजे खाली बॉटममध्ये वॉटरच्या ॲझ्युम होते, आणि कधीपर्यंत? जेव्हा ॲडल्ट्स फॉर्म होत नाही तोपर्यंत. सिग्निफिकन्स काय आहे ग्लॉचिडियम लार्वाचे? द डेव्हलपिंग लार्वा इज प्रोटेक्टेड विथ इन द सिस्ट
दस चान्स ऑफ सर्वायवल इंक्रीजेस. जो डेव्हलपिंग लार्वा आहे प्रोटेक्टेड विथिन द सिस्ट. जो डेव्हलपिंग लार्वा आहे तो प्रोटेक्ट राहते सिस्टममध्ये, त्याच्यामुळे चान्सेस ऑफ सर्वायवल इंक्रीजेस. द लार्वा इज ट्रान्सपोर्टेड टू डिफरंट प्लेस अलॉंग विथ द फिश. जो लार्वा आहे तो ट्रान्सपोर्ट होते डिफरंट प्लेसेसमध्ये अलॉंग विथ फिश, कारण की तो इक्टोपॅरासायटिक फिशला अटॅच असल्यामुळे. दिस इन्श्युअर्स द रॅपिड डिस्पर्सल ऑफ द स्पेसिस टू वाईड स्प्रेड एरिया. त्याच्यामुळे काय होतं असते, रॅपिड म्हणजे वाईड स्प्रेड एरियामध्ये तो डिस्पर्स होत असते. द लार्वा गेट्स नरिशमेंट फ्रॉम इट्स होस्ट दॅट सेव्स द एनर्जी फॉर सर्चिंग द फूड. तर लार्वाला नरिशमेंट कुठनं मिळत असते, होस्टवर, म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमवर तो डिपेंड आहे, लाईक अ फिश दॅट सेव्स द एनर्जी फॉर सर्चिंग द फूड. त्याच्यामुळे काय होते, त्याच्याजवळची जे एनर्जी आहे सेव्ह होते फॉर सर्चिंग द फूड. त्यानंतर सेकंड लार्वा आहे वेलिगर लार्वा. इट इज द लार्वा ऑफ क्लास स्कॅफोडा, गॅस्ट्रोपोडा, फायलम मोलुस्का, एक्झाम्पल डेंटॅलियम, टस्क शेल. ट्रोकोफोर लार्वा गिव्ज राईज टू वेलिगर लार्वा. जो ट्रोकोफोर लार्वा आहे तो काय देत असतो, वेलिगर लार्वा. वेलिगर लार्वा हॅज अ शेल. वेलिगर लार्वाला शेल असतो. द शेल बिगन्स टू शो स्पायरल ट्विस्टिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द ॲडल्ट. द शेल बिगिन्स काय करतो, शो स्पायरल ट्विस्टिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट टू द ॲडल्ट. द फूट ऑफ लार्वा शोज फर्दर ग्रोथ. जे फूट आहे लार्वाचं ते काय शो करते, फर्दर ग्रोथ. इथे फूट ऑन द डॉर्सल सरफेस ऑफ फूट अँड ऑपरक्युलम ग्रोज. डॉर्सल सरफेस ऑफ फूटच्या काय असते, ऑपरक्युलम. सायटोसिस आर प्रेझेंट. त्याच्यामध्ये सायटोसिस प्रेझेंट राहते. इथे सायटोसिस दाखवलेलं आहे. प्रिओरल सिलेटेड ब्रँड ग्रेटली इनलार्ज अँड टेक्स द फॉर्म ऑफ कॉन्व्होल्युटेड बायलोफ्लॅम कॉल्ड वेलम. हे वेलम काय असते, प्रिओरल म्हणजे सुरुवातीला सिलेटेड बँड ग्रेटली इनलार्ज अँड टेक्स द फॉर्म ऑफ कॉन्व्होल्युटेड बायलोफ्लॅप कॉल्ड वेलम. प्रेझेन्स ऑफ वेलम इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ लार्वा, हेन्स द नेम ऑफ लार्वा इज वेलिगर. हे प्रिओरल रिजनला प्रेझेंट असते आणि ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वेलम दिस इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द लार्वा, हेन्स द नेम ऑफ लार्वा इज वेलिगर. वेलम बियर्स सिलिया विच हेल्प्स लार्वा इन स्विमिंग. त्या वेलमला काय असते, सिलिया असते अशा पद्धतीने, आणि कशासाठी हेल्प करते तो सिलिया, फॉर स्विमिंग. त्यानंतर फ्रॉम द फ्रंट ऑफ माउथ टू इलॉंगेटेड प्रोसेस ग्रो आउट ऑफ द वेलम फॉर्मिंग अ पेअर ऑफ टेंटॅकल्स. फ्रॉम द फ्रंट ऑफ माउथ. फ्रंट ऑफ माउथ काय, टेंटॅकल दिलेलं आहे. टेंटॅकल म्हणजे एंटिनेसारखे. टू इलॉंगेटेड प्रोसेस ग्रो आउट ऑफ द वेलम फॉर्मिंग अ पेअर ऑफ टेंटॅकल. त्यानंतर आईज आर डेव्हलप ॲट द बेसिस ऑफ टेंटॅकल्स. इथे आईज दाखवलेले आहे बेस ऑफ द टेंटॅकलमध्ये. त्यानंतर सेरेब्रल गँग्लिया प्रेझेंट नियर टू द आईज. सेरेब्रल गँग्लिया प्रेझेंट नियर टू द आईज फॉर द हेल्प ऑफ ट्रान्समिशन ऑफ नर्व. नेक्स्ट, ड्युरिंग ट्रोकोफोर स्टेज फर्स्ट टाइम मेंटल अपियर्स ॲज अ स्लाइट रिच नियर द शेल. जेव्हा ट्रोकोफोर लार्वा बिगिन होते तर फर्स्ट टाइम ॲज अ स्लाइट रिच नियर द शेल. त्यानंतर नाव इन वेलिगर लार्वा मेंटल इन्क्रीजेस इन साईज कन्सिडरेबली. आणि वेलिगर लार्वामध्ये त्याची साईजही इंक्रीज होते कन्सिडरेबली. आणि डेव्हलपिंग मेंटल शोज स्लाइट डिप्रेशन इन टू इच विच मार्क्स द बिगिनिंग ऑफ मेंटल कॅव्हिटी. डेव्हलपिंग मेंटल शोज जे डेव्हलप होते मेंटल स्लाइट डिप्रेशन इन टू विच मार्क्स द बिगिनिंग ऑफ मेंटल कॅव्हिटी. इन मेंटल कॅव्हिटी गिल्स विल डेव्हलप लॅटर. मेंटल कॅव्हिटीमध्ये गिल्स हे डेव्हलप होत असते लॅटरमध्ये. विथ द ट्विस्टिंग ऑफ द शेल विसरल मास इज कॉइल अप अँड ॲनस बिकम असिमेट्रिकल. विथ द ट्विस्टिंग होतं शेलचं, विसरल मास इज कॉइल अँड ॲनस बिकम असिमेट्रिकल. ड्यू टू asymmetry certain changes occur such as loss of one gill, one kidney and one auricle. जेव्हा असिमेट्री होते तर सर्टन चेंजेस ऑकर होते, म्हणजे लॉस ऑफ वन गिल लॉस होते, वन किडनी अँड सम ऑरिकल. ॲज अ लार्वल लाईफ कम टू ॲन एंड. जेव्हा लार्वल लाईफ सुरुवातीपासून एंड होत असते, वेलम इज स्लोली ऑब्झर्व अँड रिमेन इन ॲडल्ट इन द फॉर्म ऑफ पेअर ऑफ स्मॉलर लॅबियल टेंटॅकल्स नियर द माउथ. वेलम काय होते, स्लोली ॲब्झॉर्ब अँड रिमेन इन ॲडल्ट. ॲडल्टमध्ये रिमेन राहते इन द फॉर्म ऑफ अ पेअर ऑफ स्मॉलर लॅबियल टेंटॅकल्स नियर द माउथ. आफ्टर फर्दर मेटामॉर्फोसिस लार्वा टर्न इन टू ॲन ॲडल्ट. आणि आफ्टर मेटामॉर्फोसिस झाल्यानंतर जो वेलिगर लार्वा आहे तो टर्न होतो ॲडल्टमध्ये.